नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील आसखेड या ठिकाणी एका 44 वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्जुन कावडे, वय वर्ष 44, राहणार आसखेड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. महाळुंगे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून शवविच्छेदन आणि उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. गुरुवारी रात्री उशिरा उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू होती. यातील आरोपींचा शोध सुरू असल्याचे महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादात तरुणाच्या डोक्यात दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना आळंदी येथे घडली. किरण पंडित सोनावणे, वय वर्ष 32, राहणार खुलेश्वर आळी, चरोली बुद्रुक असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आनंद नागनाथ कापुरे, वय वर्ष 23, राहणार आळंदी, तालुका खेड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी जखमी तरुणाच्या आईने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किरकोळ वादाच्या रागातून आरोपीने किरण यास दगडाने डोक्यात आणि कपाळावर मारून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. चाकण शहरात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 67 वर्षीय इसमानं अत्यंत आक्षेपार्ह वर्तन करत विनयभंग केल्याची किळसवाणी घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून चाकण बाजारपेठेतील गणेश जनरल स्टोअर्सचा मालक विष्णू उर्फ बाळू सहदेव करपे, वय वर्ष 67, राहणार माळआळी, चाकण याच्या विरोधात विविध कलमान्वये चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 11 वर्षीय मुलगी काही साहित्य घेण्यासाठी या जनरल स्टोअर्समध्ये गेली असताना करपे यांनी अत्यंत आक्षेपार्ह वर्तन या मुलीसोबत केलं. त्यानंतर मुलगी रडत घरी आली. घरच्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारलं असता तिनं घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी थेट चाकण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबतची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चाकण शहरात गुरुवारी 13 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जवळ असलेल्या इमारतीत आग लागल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी असलेल्या उटी हॉस्पिटल बिल्डिंगमध्ये सदरची आग लागली. अग्निशमन विभाग आणि स्थानिकांच्या मदतीने या आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळल्याचं सामाजिक कार्यकर्ते नितीन बाभळ यांनी सांगितले. खेड तालुक्यात बिबट्यांचा हैदोस सुरूच आहे. दोंदे येथील संजय करंडे यांच्या गोठ्यातील गायीच्या वासराचा बिबट्याने फाडशा पाडला. हे वासरू ठार झाल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. कडूस जवळील कोहिंडे बुद्रुक गावाच्या रौंधळवाडी जंगल परिसरातील रामदास चिखले यांच्या विहिरीत पडलेल्या 1 वर्षीय बेकराला वन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी आणि रेस्क्यू टीमच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. या बेकराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. आळंदीमधील अनेक खासगी संस्था बोगस असून त्यांना महिला आणि बालविकास विभागाची परवानगी नसल्याची बाब तपासणीमधून समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे एका वारकरी संस्थेत चक्क मुली झोपतात त्या हॉलला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याची बाब समोर आली आहे. आळंदीतील खासगी वारकरी शिक्षण संस्थांमध्ये महिला आणि बालविकास विभागामध्ये केलेल्या सर्व्हेतून ही बाब उघड झाली. या सर्व्हेचा अहवाल जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडे पाठवण्यात आलाय. बजाज चेतकची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च केल्यानंतर यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. स्कूटरचे फीचर्स एकदम जबरदस्त असून नवनवीन मॉडेल, पॉवरफुल मेटल बॉडी यामुळे बजाज चेतकची इलेक्ट्रिक स्कूटर खूप लोकप्रिय होत आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सर्वाधिक वाहने बजाज चेतकची पाहावयास मिळत आहेत. एकीकडे दुचाकीला सर्वाधिक मागणी आहे, मात्र अनेकदा शोरूममध्ये ग्राहकांना देण्यात येत असलेली वाहने मोठ्या प्रमाणावर मेटल बॉडीवर असलेले स्क्रॅचेस आणि हेडलाईट जवळील सुमार दर्जाची फिटिंग अशा काही मोठ्या उणीवा दिसून येत असल्यानं नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. त्यात बजाजने सुधारणा करण्याची मागणी होत आहे. हमारा बजाज बुलंद. खेड तहसील कार्यालयात लोकशाही दिन आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन मुंबई येथे संपन्न झाले. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. संमेलनाध्यक्षपदी म.भा. चव्हाण हे होते. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे साहित्यनगरी मुंबई या ठिकाणी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनामध्ये नामदेव ढसाळ यांच्या अलौकिक साहित्याचा गौरव करण्यात आला असल्याची माहिती स्वागताध्यक्ष अशोक टावरे यांनी दिली.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कात्रज डेअरी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या 2 रिक्त पदांच्या निवडी करताना पुन्हा एकदा खेड तालुक्याला डावलण्यात आले आहे. खेड तालुक्याला संधी मिळणार असल्याचे बोलले जात असताना खेडला पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे. गुरुवारी संघाच्या संचालक मंडळाची सभा झाली. या सभेत अध्यक्षपदासाठी संचालक ॲडव्होकेट स्वप्नील ढमढेरे व उपाध्यक्षपदासाठी तानाजी जगताप यांचे नाव आल्यानं ढमढेरे यांची संघाच्या अध्यक्षपदी आणि जगताप यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. ढमढेरे यांच्या माध्यमातून या पंचवार्षिकमध्ये शिरोळ तालुक्याला दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. यामुळे माजी आमदार दिलीप मोहिते यांचे कट्टर समर्थक असलेले संघाचे संचालक अरुण चांभारे यांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे. याबाबत संघाचे माजी संचालक चंद्रशेखर शेटे यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितलंय ऐकूयात. परंतु जे इच्छुक उमेदवार होते त्यांची संघाकडे असलेली थकबाकी आणि असलेल्या कोर्ट केसेस त्याच्यामध्ये संघाने त्यांच्या कुटुंबाच्या विरोधी दावा लावलेला होता आणि त्या दाव्याच्या बाबतीमध्ये 48 लाख प्लस 7-8 वर्षाचं व्याज जवळजवळ 1 कोटीच्या पुढे ती रक्कम गेलेली आहे आणि सहकार न्यायालयामध्ये त्याचा निकाल होऊन त्या रक्कम वसूल करावी संघाने, संघाला ती द्यावी असा सहकार कोर्टाने निकालही दिला होता. आणि वैयक्तिक थकबाकी असताना त्या एवढ्या मोठ्या संस्थेचं चेअरमन पद दादा देतील, कारण दादा सहकारामध्ये असल्या बरेच त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत की संस्था मोठी होणं गरजेचं आहे आणि जी माणसं संस्थेचीच जर थकबाकी ठरवत असतील तर दादा अशा लोकांना संधी देणार नाहीत असं मला वाटलेलं होतं. असो, त्यांनी त्यांच्या वैयक्तिक थकबाक्या जर सगळ्या संपवल्या तर भविष्यामध्ये त्यांना संधी मिळू शकते. झालेले आहेत तर वेळोवेळी आम्ही निदर्शनास आणून दिलेले होते आणि त्याच्यावर संबंधित खात्यामार्फत त्याच्या चौकशी झाली आणि त्याच्या पुढे चौकशी झाल्यानंतर आता थोडस ते प्रकरण सगळं मागे पडलंय, पण भविष्यामध्ये त्याचा काही ना काहीतरी कारवाई होतील त्याच्यावरती. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या प्रस्तावित पुनर्रचनेला उत्तर पुणे जिल्ह्यातून कडाडून विरोध होत असतानाच महाराष्ट्राचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील विरोध केला आहे. त्यांनी सरकारला मूळ प्रस्तावाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारने सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर आणि चाकळ या मार्गावर थेट संपर्क कायम ठेवावा. जर प्रकल्प मूळ हेतूनुसार पुढे गेला तर त्याचा आर्थिक फायदा होईल असे त्यांनी सांगितले. मार्गात बदल केल्यास प्रवासाचे अंतर वाढेल आणि थेट रेल्वे कनेक्टिव्हिटीचा उद्देश कमकुवत होईल. जनता शिक्षण संस्थेच्या श्रीपती बाबा महाराज माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे या प्रशालेत दादासाहेब जगताप यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे लोकवर्गणीतून संरक्षण भिंत आणि ग्रामपंचायतीच्या मदतीने सिमेंट काँक्रीटचा रस्ता या कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. यावेळी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जयवंतराव जगताप तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी वरपे, सरपंच अर्चना म्हाळुंकर आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद निधी सन 2024-25 अंतर्गत 75% डीबीटी योजनेअंतर्गत कडबाकुट्टी यंत्र खरेदीसाठी खेड तालुक्यातील 322 शेतकऱ्यांची निवड झाली असून या शेतकऱ्यांना खेड पंचायत समितीच्या माध्यमातून मंजुरी पत्राचे वाटप आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते आज गुरुवारी दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले. दौंडनंतर खेड तालुक्यातील सर्वाधिक 322 कडबाकुट्टी या ठिकाणी मंजूर झाल्या आहेत. खेड तालुक्यातील आळंदी येथील पवित्र इंद्रायणी नदीच्या प्रदूषणासह वेगवेगळ्या कारणांनी खेड तालुक्याच्या अगदी सीमेवर असलेल्या पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतील इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई सुरू आहे. कारवाईच्या पहिल्याच दिवशी सुमारे 18 लाख चौरस मीटर क्षेत्र भुईसपाट करण्यात आलाय. 5 दिवसांपासून कारवाई सुरू असून ही कारवाई आगामी काही दिवस होणार आहे. चिखली कुदळवाडीतील या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरात खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या कारवाईची पार्श्वभूमी धक्कादायक आहे. याबाबत स्थानिक पत्रकारांनी काय सांगितलंय ते जाणून घेऊया. खेड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या चाकण एमआयडीसीशी संबंधित काही व्यवसाय करणाऱ्या चिखली कुदळवाडीमधील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी राजकारण आणि प्रशासनाला मिळालेला न्यायालयाचा बूस्टर या 2 गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. चिखली कुदळवाडी या भागातील अनधिकृत बांधकाम, पत्रा शेड, भंगार दुकानांमधील मुद्दा सर्वप्रथम पुढे आला. तो आळंदीमधील इंद्रायणी नदी प्रदूषण आणि कुदळवाडीमध्ये घडलेल्या काही आगीच्या घटनांमुळे.
भंगार दुकाने आणि बेकायदेशीर व्यवसायांमुळे नदीचं प्रदूषणात भर पडते असा दावा प्रशासनाने केला. त्यानंतर कुदळवाडीत भीषण आगीच्या घटनाही घडल्या होत्या. इंद्रायणी नदी प्रदूषण हा मुद्दा विधानसभा निवडणुकीत सुद्धा कळीचा ठरला होता. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत चिखली कुदळवाडी या भागात महायुतीच्या विरोधात फतवाचे राजकारण झाल्याची खूप मोठी चर्चा होती. निवडणूक निकालानंतर मतमोजणीमध्ये सुद्धा त्याचे परिणाम दिसून आले. महायुतीला या भागात कमी मतदान झालं होतं. त्यानंतर या भागातील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अधिवेशनामध्ये सुद्धा स्थानिक भोसरीच्या आमदारांनी बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा मुद्दा मांडला. त्याच्यानंतर कुदळवाडी भागातील बेकायदा भंगार दुकानांवर कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे कुदळवाडीच्या कारवाईला धार्मिक रंग देखील मिळाला होता. सुरुवातीला या भागाच्या वेळेला कारवाई करण्यात आली त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर प्रशासनानं काही दिवस ही कारवाई स्थगित केली होती. याच दरम्यान काहींनी न्यायालयात याचिका दाखल केल्या तर काहींनी व्यक्तिगत स्वरूपात न्यायालयात दाद मागितली होती. तांत्रिकदृष्ट्या रास्त असलेल्या याचिकाकर्त्यांच्या बांधकामांना स्टे मिळाला आणि धार्मिक मुद्द्याला धरून केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या. त्यामुळे प्रशासनाला मोठं बळ मिळालं आणि पोलिसांचा लवाजमा एकत्र करून प्रशासनाने आजवरच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई मागील 5 दिवसांपासून सुरू केलेली आहे. सर्वच अनधिकृत बांधकाम आणि पत्राछेड यासह भंगार दुकानांवर बुलडोझरची कारवाई सुरू आहे. यामध्ये मुस्लिम समाजाबरोबरच स्थानिक भूमिपुत्र, हिंदू, बौद्ध, शीख, ख्रिश्चन बांधवांसह राजस्थानी, मारवाडी अशा सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सध्या या कारवाईला सामोरं जावं लागतंय. काही समाजाला पुढे करून तीव्र आंदोलनं करण्याचा आणि प्रशासनाच्या अंगावर जाण्याचा देखील मधल्या काळामध्ये प्रयत्न झाला होता या कारवाई दरम्यान. पण प्रशासनाचा इगो दुखावल्यामुळे काय होतं याची प्रचिती संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांसह लगतचा चाकण औद्योगिक भाग आणि महाराष्ट्रानं अनुभवली आहे. कारण IAS आणि IPS दर्जाचे अधिकारी भक्कम राजकीय पाठबळ आणि सोबतीला न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाहीत. ही बाब या कारवाईमुळे प्रकर्षानं समोर आली आहे. चिखली कुदळवाडी भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम निष्कासनाच्या मोहिमेअंतर्गत आज गुरुवारी अखेरपर्यंत 202,29,000 चौरस फूट क्षेत्रफळावरील पसरलेली 2,845 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान 465 एकर भूभागावर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली असून ही कारवाई यापुढे देखील सुरूच राहणार आहे. कुदळवाडीत 5 दिवसांपासून महापालिकेची कारवाई सुरू आहे. आत्तापर्यंत अनेक अनधिकृत शेडसोबतच 1200 लघु उद्योगांवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी उद्योगांवर कारवाई होणार नसल्याचं सांगून गाफील ठेवलं. मात्र त्यानंतर कुदळवाडी चिखली भागात सरसकटपणे कारवाई केल्याचा आरोप पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने देखील केला आहे. आता ही कारवाई पुढचे काही दिवस सुरू राहणार आहे आणि आता या मोकळ्या झालेल्या प्रचंड भूखंडावरती काही बिल्डर मंडळींचा डोळा असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.